2200 वर्षांचा इतिहास सर. आणि तुम्ही जेव्हा हे सगळं समजवत होता, खरंच चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर. त्यावेळेसचं जीवन कसं असेल किंवा हे जे सगळं दिसतंय आज, त्यावेळेस कसं दिसत असेल, खरंच डोळ्यासमोर उभं राहिलं तुम्ही जेव्हा सांगत होतात. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपली जी ही आदिशक्ती आहे, ती इथे कशी काय आली? पुरातत्व खात्यानं सिद्ध केलेला इतिहास आणि पौराणिक इतिहास या दोन्ही गोष्टी या करवीर क्षेत्रातल्या इतिहासाची आणि भूगोलाशी तंतोतंत जुळतात. करवीर निवासिनी या ठिकाणी कशी आली, तर याचं उत्तर आपल्याला करवीर महात्म्यामध्ये दिलेलं आहे. करवीर या ठिकाणी या कोल्हापूर भूमीमध्ये केशी राक्षसाचं एक स्थान होतं. केशी राक्षस याचा अर्थ कुठल्या वेगळ्या जातीची प्रजा असं नव्हे, तर केस वाढवलेला असा एक शिवभक्त गण. आणि त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या भूमीला शिवालय असं नाव होतं. करवीर महात्म्यामध्ये या कोल्हापूरची 6 नावं दिलेली आहेत. शिवालय दिले, ब्रह्मालय आहे, यक्षालय आहे, राक्षसालय आहे. वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळी नावं होती. पुराण कथा असं सांगते की केशी नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी किंवा त्याच्यापासून होणाऱ्या प्रजेला त्रास थांबवण्यासाठी म्हणून करवीर निवासिनीनं, या जगदंबेनं, महालक्ष्मीनं कोल्हासुराला वरदान दिलं आणि त्याला सांगितलं की या केशी राक्षसापासून तू प्रजेचं रक्षण कर. आणि कोल्हासूर हा महालक्ष्मीचा कोणी वैरी नव्हता, तर तो तिचा परमभक्त होता. कोल्हासुराला महालक्ष्मीकडून वरदान प्राप्त होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, ही गोष्ट सांगितली जात नाही किंवा फारशी वाचली जात नाही. महालक्ष्मीच्या वरदानानं कोल्हासुरानं केशी राक्षसाचा पराभव केला आणि मग त्याला दिलेल्या वरदानानुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी ही उत्तरेला 100 वर्षासाठी निघून गेली आणि तू इथे निर्विघ्नपणे राज्य कर म्हणून सांगितलं. कोल्हासुराने इथे निर्विघ्नपणे राज्य केलं. केशी राक्षसाच्या इथल्या अस्तित्वाचं आज मिळणारं पौराणिक उदाहरण म्हणजे या भूमीला केसापूर असलेलं नाव. जिथं आपण बसलोय त्या भूमीचं प्राचीन नाव केसापूर नगर. शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात केसापूर आणि कोल्हापूर ह्याच्यामध्ये जकात नाका होता. ती 2 वेगळ्या वेगळ्या वसाहती होत्या आणि त्या जकात नाक्यामध्ये जकातीची माफी मिळावी यासाठी एक पत्र ताराराणीनं देण्यात आलेलं होतं. हे आपल्याला समजतं. आणि त्याच्यामुळे केसापूर हे कोल्हापूरपेक्षा वेगळं गाव होतं आणि त्या ठिकाणी केशी राक्षसाची सत्ता होती. ती सत्ता करवीर निवासिनीच्याच वरदानानं कोल्हासुरानं त्याचा निपात केला केशी राक्षसाचा आणि पुन्हा आपलं साम्राज्य इथं प्रस्थापित केलं. 100 वर्ष कोल्हासुरानं इथं निर्विघ्नपणे राज्य केलं महालक्ष्मीच्या वरदानानं. आणि त्यानंतर कोल्हासुराची संतती, कोल्हासुराची मुलं, करवीरासूर किंवा अशा नावाची त्याची मुलाची जी पात्र आपल्याला करवीर महात्म्यामध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या ताब्यात जेव्हा राज्य आलं तेव्हा त्यांनी प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि 100 वर्षाचं वरदान पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मी उत्तरेकडून दक्षिणेकडे आली करवीर क्षेत्रात. तिचं त्या प्रवासाचं सुद्धा अतिशय सुंदर वर्णन आपल्याला करवीर महात्म्यात पाहायला मिळतं. तिचं स्वागत 32 शिराळा या गावाजवळ करवीरमधल्या एका प्राचीन देवतेनं म्हणजे कात्यायनीनं 32 शिराळाजवळ मांगले या गावी लोकांना मंगल वाणं वाटली आणि त्या ठिकाणी तिचं स्वागत केलं. आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी या क्षेत्रामध्ये आली, ती याच पंचगंगेच्या मार्गानं आली. अच्छा. जो रस्ता आता प्रचलित आहे कोल्हापूरात येण्याचा, कोल्हापुरात प्रवेश करण्याचा प्राचीन रस्ता म्हणजे पंचगंगेचा हा प्रवाह. प्राचीन काळापासून म्हणजे पौराणिक काळापासून, ऐतिहासिक काळापासून, पुरातत्वीय काळापासून कोल्हापुरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग म्हणजे हा पंचगंगेचा प्रवाह. आणि त्या प्रवाहाचं हे विशिष्ट वळण. पंचगंगेचा प्रवाह तर प्रयागपासून कृष्णा नदीपर्यंत आहे, परंतु त्याची भौगोलिक रचना आता आपल्याला पाठीमागे इथे एक भक्कम खडक दिसतो. पंचगंगेचा वेगानं वाहणारा प्रवाह जो पश्चिमेकडून येतो आणि पूर्वेकडे येऊन या खडकावर आपटतो आणि एक सुंदर असं वळण घेऊन हा प्रवाह उत्तरेकडे जातो. या प्रवाहाचं वर्णन करताना करवीर महात्म्यामध्ये एक छान कथा आहे, ती समजून घ्या. पौराणिक कथा आहे. या ठिकाणी शंकर पार्वती आकाशातून विमानमार्गे जात असताना पार्वती मातेनं खाली बघितलं आणि शंकरांना विचारलं की अतिशय सुंदर असं चंद्रकोरीसारखं वळण असलेला हा नदीचा प्रवाह आणि या भूभागाची महती काय. आणि मग त्यावेळेला शंकर पार्वती खाली उतरले आणि त्यांनी या भूमीचं वर्णन आपापसातल्या संवादातून केलं आणि ते इतकं सुंदर आहे. अर्थात या गोष्टीला ऐतिहासिक आधार असत नाही, पण कोणत्याही तीर्थक्षेत्राची महती सांगताना ती देवांच्या, ऋषींच्या मुखातून वर्णन केली तर ती जास्त मनामध्ये ठसते. यासाठी या पुराणकथांची रचना झालेली असते. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.